आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. नमस्कार. आज आपण लिनक्स कमांड लाईनच्या दुनियेत डोकावणार आहोत. अनेकांना वाटतं की ही फक्त एक काळी स्क्रीन आहे, पण नाही. हे एक जबरदस्त डिजिटल टूल किट आहे जे कम्प्युटरवर संपूर्ण कंट्रोल मिळवून देतं. पण मग प्रश्न येतो की लिनक्सला एवढी ताकद मिळते तरी कुठून? त्याचा तो छानसा दिसणारा इंटरफेस, त्यातून अजिबात नाही. खरी ताकद तर कुठेतरी आत दडलेली आहे. आणि ते उत्तर आहे शेल. आता शेल म्हणजे काय? तर हा एक असा प्रोग्राम आहे जो आपल्या कमांड्स घेतो आणि ऑपरेटिंग सिस्टमला सांगतो की हे बघ, हे काम करायचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हाच आहे आपला अल्टिमेट कंट्रोल पॅनल. तर आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया कमांड लाईनच्या ओळखीने, मग बघूया फाईल्स कशा कंट्रोल करायच्या, टेक्स्ट एडिट आणि सर्च कसं करायचं, सिस्टम मॅनेजमेंटवर एक नजर टाकू आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं शेल स्क्रिप्ट्सने ऑटोमेशन कसं करायचं ते शिकूया. चला तर मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. फाईल्स आणि त्यांच्या परवानग्या म्हणजेच परमिशन्स कशा कंट्रोल करायच्या, कारण हाच तर लिनक्सचा सगळा पाया आहे. आता बघा, लिनक्समध्ये प्रत्येक फाईलसाठी 3 मुख्य परमिशन्स असतात. एक म्हणजे रीड आर म्हणजे फाईल वाचण्याची परवानगी, दुसरी राईट डब्ल्यू म्हणजे फाईलमध्ये बदल करण्याची परवानगी, आणि तिसरी एक्झिक्यूट एक्स म्हणजे तो प्रोग्राम रन करण्याची परवानगी. मग आता ह्या परमिशन्स बदलायच्या कशा? त्यासाठीच एक खास कमांड आहे. तिचं नाव आहे chmod. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या परमिशन्स आपण नंबर्समध्ये सुद्धा दाखवू शकतो. जसं की रीडसाठी नंबर आहे 4, राईटसाठी 2 आणि एक्झिक्यूटसाठी 1. आणि गंमत म्हणजे आपल्याला ज्या परमिशन्स हव्या आहेत त्यासाठी फक्त या नंबर्सची बेरीज करायची. सोपं आहे ना? चला एक उदाहरण बघूया. समजा आपण कमांड दिली chmod 742 abc.txt. आता तुम्ही म्हणाल, हा 742 आकडा आला कुठून? याचा अर्थ काय? हे अगदी सोपं आहे. बघा, पहिला आकडा 7 हा आहे फाईलच्या मालकासाठी, युजरसाठी. 7 म्हणजे काय? तर 4 अधिक 2 अधिक 1 म्हणजेच रीड, राईट आणि एक्झिक्यूट सगळ्या परमिशन्स. मधला आकडा 4 आहे ग्रुपसाठी, म्हणजे ग्रुपमधले लोक फक्त फाईल वाचू शकतात. आणि शेवटचा आकडा 2 आहे इतरांसाठी, म्हणजे बाकीचे लोक फक्त फाईलमध्ये लिहू शकतात. आहे की नाही एकदम लॉजिकल आणि सोपं? बरं, फाईल्स कंट्रोल कशा करायच्या हे तर कळलं. पण फाईलच्या आत जे काही आहे म्हणजे तो डेटा, त्याला एडिट कसं करायचं किंवा त्यातलं काही शोधायचं असेल तर चला ते बघूया. VI एडिटरबद्दल ऐकलंय का? हे एक क्लासिक पण खूपच शक्तिशाली टेक्स्ट एडिटर आहे. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे तुम्हाला जवळजवळ प्रत्येक लिनक्स सिस्टमवर सापडेल. सुरुवातीला V थोडं अवघड वाटू शकतं, पण ते खूप सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स लक्षात ठेवा. आधी आय दाबून इन्सर्ट मोडमध्ये जायचं. मग आपला टेक्स्ट टाईप करा किंवा बदला. झालं की एस्क दाबून कमांड मोडमध्ये परत या. आणि शेवटी WQ टाईप करा, म्हणजे राईट अँड क्विट. तुमचं काम सेव्ह होईल आणि तुम्ही बाहेर पडाल. बस इतकंच. आता समजा आपल्याला फाईल्सच्या आत काहीतरी शोधायचं आहे. त्यासाठी एक भारी कमांड आहे ग्रॅप. हे म्हणजे तुमच्या फाईल्ससाठीचं एक सुपर पॉवरफुल सर्च इंजिनच समजा. तुम्हाला हवा तो शब्द किंवा पॅटर्न क्षणात शोधून देतं. फाईल्स आणि टेक्स्ट तर झालं, पण कमांड लाईनचा वापर करून आपण आपल्या पूर्ण सिस्टमच्या हेल्थवर, म्हणजे तिच्या कार्यक्षमतेवर कशी नजर ठेवू शकतो ते पाहूया. डिस्क स्पेस किती उरलीये हे पाहायचंय. त्यासाठी 2 महत्त्वाच्या कमांड्स आहेत, DU आणि DF. लक्षात ठेवायला सोपं आहे. DU म्हणजे डिस्क युसेज. हे तुम्हाला एखादी फाईल किंवा डिरेक्टरी किती जागा घेतेय ते सांगतं. आणि DF म्हणजे डिस्क फ्री. हे तुम्हाला पूर्ण फाईल सिस्टममध्ये किती जागा आहे ते दाखवतं. नेटस्टॅट ही कमांड म्हणजे तुमच्या सिस्टीमच्या नेटवर्क ट्रॅफिकवर लक्ष ठेवणारा एक वॉचमनच आहे. कोणती कनेक्शन चालू आहे, डेटा कुठे जातोय, येतोय, हे सगळं तुम्हाला या कमांडमुळे कळतं. नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचंय किंवा जुनं काढून टाकायचंय, त्यासाठी आहे apt-get कमांड. हे अगदी आपल्या मोबाईलमधल्या ॲप स्टोअरसारखंच आहे, फक्त हे चालतं कमांड लाईनवर. आणि आता आपण या प्रवासाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल टप्प्यावर आलो आहोत, तो म्हणजे शेल स्क्रिप्टिंग. इथेच खरी जादू घडते. इथे आपण कम्प्युटरला आपल्यासाठी काम करायला लावतो, म्हणजे ऑटोमेशन. मग शेल स्क्रिप्ट म्हणजे नेमकं काय? अहो, दुसरं काही नाही तर फक्त एका टेक्स्ट फाईलमध्ये एका मागोमाग एक लिहिलेल्या कमांड्स. ही जणू काही कम्प्युटरसाठी आपण तयार केलेली एक टू डू लिस्टच आहे. ती चालवली की सगळी कामं आपोआप होतात. उदाहरण म्हणून ही एक छोटीशी स्क्रिप्ट बघा.
यात काय केलंय, फक्त 2 आकडे घेतलेत, 25 आणि 35. त्यांची बेरीज एका व्हेरिएबलमध्ये ठेवली आणि मग इको कमांडने ती स्क्रीनवर प्रिंट केली. किती सोपं आणि सरळ आहे नाही का? आणि जेव्हा आपण ही स्क्रिप्ट रन करतो तेव्हा काय होतं? बूम! स्क्रीनवर थेट आपल्याला उत्तर मिळतं. हेच आहे ऑटोमेशनचं खरं पॉवर. एकदा लिहून ठेवा आणि 1000 वेळा वापरा. तर या सगळ्याचा अर्थ काय? बघा, कमांड लाईन म्हणजे फक्त एक टूल नाही, तर ते एक पूर्ण वर्कशॉप आहे. यातली प्रत्येक कमांड म्हणजे एक हत्यार, एक साधन आहे. आणि ही वेगवेगळी साधनं एकत्र वापरून म्हणजे स्क्रिप्ट लिहून आपण कितीही मोठी आणि किचकट कामं अगदी सहज ऑटोमेट करू शकतो. तर आता या वर्कशॉपच्या चाव्या तुमच्या हातात आहेत. मग आता तुम्ही काय बनवणार? या शक्तीचा वापर करून कोणती नवीन गोष्ट निर्माण करणार?